आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्यासारखं प्रदर्शन करू नये असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावलाय। आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी बनू नये असंही मुख्यमंत्री म्हणाले। खोदा पहाड निकला चुहा असं आदित्य ठाकरेंचं प्रदर्शन होतं असाही खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही। त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। आम्ही प्रश्न भाजपला विचारतच नाहीये ना। आम्ही काल जे आदित्य साहेबांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काय 19,000 मतांचा जो घोटाळा झालेला आहे, जी चुकीची मतं आहेत ती दाखवली। आणि एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा? आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी याचं उत्तर निवडणूक आयोगाने समोरून येऊन द्यायला पाहिजे।